क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने परिसरातील विविध ठिकाणी विनम्र अभिवादन, शालेय विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप, अजितदादा अमर रहेच्या घोषणा। महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभोणा परिसरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले। अभोणा ग्रामपंचायत कार्यालयासह भगुर्डी, दह्याने, बारडे आदी गावामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। अभोणा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक व लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला। राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान स्मरणात ठेवत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली। विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगताना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या निमित्ताने परिसरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।